हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा सुरू होतो याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. मृत्यूनंतर आत्म्याची रहस्यमय यात्रा. संपूर्ण कथा. माणूस मृत्युमुखी पडल्यानंतर लगेच आत्मा शरीरातून बाहेर पडतो, पण काही क्षण त्याला कळतच नाही की तो मरण पावला आहे. आत्मा सर्व काही पाहत असतो. स्वतःचं मत, शरीर, मृत शरीर, रडणारे नातेवाईक आणि अंत्यसंस्काराची तयारी. हे क्षण फार वेदनादायक असतात, कारण शरीरापासून पूर्णपणे वेगळं. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याची यात्रा 11 दिवस पृथ्वीवर चालते. या काळात त्याला जेवण, पाणी, श्रद्धांजली मिळाली नाही तर आत्मा अशांत होतो. म्हणूनच पिंडदान आवश्यक असते. 11व्या दिवशी नरक प्रवेश आणि 11व्या दिवशी प्रायश्चित यात्रा हे 2 महत्त्वाचे टप्पे असतात. आत्म्याचे परीक्षण हे यमराजाच्या दरबारात होत असते. त्याच्या जीवनातील चांगल्या आणि वाईट कर्माचे ताळेबंद मांडले जात असतात. चांगल्या कर्मांनी यमदूत त्याला सौम्यपणे नेतात, पण पापी आत्म्यांना भीषण मार्गाने फरफटत नेतात. आत्मा भानावर असतो. त्याला त्रास, शरम, पश्चाताप, भय सर्व काही जाणवत असते. त्याला एका विचार मार्गावर वरून नेतात, जिथे त्याला भूतकाळ, चुकलेले निर्णय, अपूर्ण स्वप्न दिसतात. पापी आत्म्याला नरकात टाकण्यापूर्वी नरकाचे प्रकार दाखवले जातात. अग्नी, बर्फ, काटे, विषारी साप अशा यातना. नरकात मिळणारी शिक्षा ही कर्मानुसार ठरत असते. अत्याचार करणाऱ्यांना रक्तात बुडवले जात असते आणि फसवणूक करणाऱ्यांना जिवंत खाल्ले जात असते. ज्या आत्म्यांचे अंत्यसंस्कार होत नाहीत, ते प्रेत योनीत अडकत असतात. ना नरक ना स्वर्ग. तेच आत्मे भटकंती करतात. कधी आपल्या घरात, कधी नातेवाईकांमध्ये, कधी झाडांमध्ये. आत्म्याची उपस्थिती जाणवत असते. अचानक थंडी वाजणे, घरात वास, अंधुक छाया, स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे, हे सर्व आपल्याला जाणवत असते. काही आत्मे सत्कर्म आणि पिंडदानाने शांत होतात. ते पुन्हा जन्म घेण्याची तयारी करत असतात. चांगले कर्म, चांगले आत्मे पुन्हा मानव योनीत जन्म घेतात, शिकवण पूर्ण करण्यासाठी. काही आत्मे साधू, ऋषी किंवा गूढ व्यक्ती म्हणून पुनर्जन्म घेतात. पण जे अतिशय पापी असतात त्यांना पशु, कीटक किंवा वेदनायुक्त जन्म मिळत असतो. मृत्यूनंतर 49 दिवस हे आत्म्यासाठी अत्यंत निर्णायक असतात. यामध्येच त्यांचे भविष्य निश्चित होत असते. स्वर्ग, नरक, पुनर्जन्म किंवा प्रेतयोनी. आत्मा अडकतो तेव्हा भूताचे रूप घेतो आणि ज्या गोष्टी त्याच्या अपूर्ण राहिल्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आत्मा करत असतो. अशा आत्म्यांचे काही लक्षणे असतात. एखादी गोष्ट वारंवार
अपघात होते, घरात अडचणी येतात, नकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच आत्मा त्याच घरात परततो जिथे त्यांचे मन अडकलेले असते. उदाहरणार्थ, अपूर्ण प्रेम, संपत्ती किंवा सूड. मृत व्यक्तीचे नाव वारंवार ऐकू येणे, आवाज, दरवाजा आपोआप उघडणे हे सर्व आत्म्याचे संकेत असू शकतात. त्यामुळेच श्राद्ध केले जाते, कारण आत्म्याला मार्ग दाखवणे, त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मदत करणे आवश्यक असते. केवळ अंत्यसंस्कार नव्हे, तर मनापासून प्रार्थना आत्म्याला उद्धार देते, त्यांचा उद्धार करत असते. मृत व्यक्तीवर प्रेम केले असेल तर त्या आत्म्याने दिलेले स्वप्न, हसरे चेहरे, प्रकाश या गोष्टी सकारात्मक संकेत असू शकतात. मात्र कधीकधी आत्मा खूप अडकलेला असतो, त्याला मोक्ष मिळत नाही, म्हणून तो इकडे तिकडे भटकत असतो. यासाठी घरात सप्तधान्य, तुळस, गंगाजल, गोमूत्र, हवन आणि मंत्रोच्चार केले जातात. त्यामुळे आत्म्याला शांती मिळत असते. काही आत्मे इतके त्रासदायक होतात की त्यांच्या शांतीसाठी गणपती, अथर्वशीर्ष, गरुड स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र म्हणावा लागतो. काही गोष्टी टाळाव्यात. मृत व्यक्तींचं फोटो फ्रेम करून ठेवू नका. रोज पूजा करू नका. आत्म्याचे आकर्षण ते त्या व्यक्तीकडे जास्त जाते जो त्याला सतत आठवतो किंवा रडतो. त्यामुळे अशा गोष्टी अवश्य टाळाव्यात. त्यामुळे शांततेने आणि प्रार्थनेनेच आत्म्याला मुक्ती मिळते. काही आत्मे लवकरच पुन्हा जन्म घेतात, त्याच कुटुंबात जन्म घेत असतात. काही आई-वडील म्हणतात, हे बाळ आमच्या पूर्वजांसारखे वाटते. ते खरेही असू शकते. आत्म्याचे पुनर्जन्म हे त्यांच्या कर्मावर, त्यांच्या मनस्थितीवर आणि केलेल्या पश्चात्तापावर ठरत असते. पुनर्जन्माचे ठिकाण म्हणजे जेथे आत्म्याला पूर्ण व्हायचे असते. काही आत्मे आधीच्या जन्माचे अनुभव घेऊनच पुढच्या जन्मात जातात. म्हणूनच काही मुलं लहान वयात गूढ गोष्टी सांगत असतात, ते आपल्याला जाणवते देखील. अशा आत्म्यांबाबत संशोधन आजही चालू आहे, परंतु गरुड पुराण हे अशा गोष्टी आपल्याला सांगत असतात. याबाबतच सर्वात स्पष्ट मार्गदर्शक आहे. आत्मा म्हणजे केवळ छाया नाही, तो चेतना आहे, जो एका जीवनातून दुसऱ्याकडे जात राहतो. मृत्यू हे शेवट नसून नवीन अध्यायाची सुरुवात असते. ही सुरुवात म्हणूनच आपल्याला आत्म्यासाठी शांतता मागावी लागते, कारण त्यांची यात्रा अजून चालूच असते. आत्मा कोणाला शोधतो? ज्या व्यक्तीकडे त्याचे मन अडकलेले आहे. म्हणून नात्यामध्ये प्रेम, क्षमा आणि शांती ठेवावी. आत्म्याला पुढचा मार्ग द्यावा. गरुड पुराण सांगत असते की जो स्वतःच्या कर्माने भयभीत नाही त्यालाच मृत्यूचे भय नसते.
आत्मा शेवटी शांती तेव्हाच मिळते जेव्हा आपण त्याला प्रेमाने मुक्त करत असतो. आणि म्हणूनच प्रत्येक मृत व्यक्तीसाठी ओम शांती हे फक्त शब्द नाहीत, ते आत्म्याच्या मुक्तीसाठी एक द्वार आहेत. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ समाप्त होत आहे.